हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. कोणाकोणाला मुळा खायला आवडत नाही, पण मुळा हा आपल्या शरीरासाठी खूप उपयोगी असतो. चला तर मग आपण या मुळ्याचा पराठा बनवूया. हा पराठा खाताना तुम्हाला अजिबातच जाणवणार नाही की तुम्ही मुळ्याचा पराठा खाताय. तुम्ही न सांगता कोणाला दिलात तर ते ओळखूच शकणार नाहीत. सगळ्यात पहिले मुळा स्वच्छ धुवून साल काढून खिसून घ्यायचा. त्याच्यावर थोडंसं मीठ घालून मग थोडा वेळ ठेवायचं आणि मग त्याला चुरून घ्यायचं. म्हणजे त्याच्यातलं एक्सेस जे पाणी आहे ते निघून जाईल. आणि वरची जी पानं आहेत मुळ्याची ती फेकून द्यायची नाहीत. ती स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायची. आता हे मुळ्याचं जे पाणी काढलंय त्यात पीठ घालायचं, पिठात मीठ घालायचं आणि ओवा घालायचं आणि छान मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून एकदम मऊ असं पीठ मळून घ्यायचं. पीठ आपण थोडा वेळ त्याला सेट व्हायला ठेवून देऊया. तोपर्यंत आतमधली फिलिंग बनवूया. एका पॅनमध्ये तेल घालून ते गरम करून घ्यायचं. मग त्यात थोडंसं जिरं घालायचं आणि अगदी बारीक कापलेला लसूण घालायचा. हे छान परतून झालं की त्याच्यामध्ये जो आपण मुळ्याची पानं कापलेली आहेत ती घालून छान परतून घ्यायची. मग त्याच्यावर खिसलेला मुळा घालायचा. हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. त्यातलं जे मॉइश्चर लेवल आहे ते अगदी निघून गेलं पाहिजे. म्हणजे जे फिलिंग आहे ते ड्राय झालं पाहिजे. जर फिलिंग ओलं असेल तर आपला पराठा फाटू शकतो किंवा सॉगी बनू शकतो. आता ह्याच्यात मी थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि पुन्हा एकदा छान परतून घेतलं आहे. मग आपण त्याच्यात हिंग, हळद, गरम मसाला, किचन किंग मसाला, लाल मसाला, चाट मसाला असे मसाले घालून छानपैकी परतून घेणार आहोत. एकंदरीत ते छान अजून 7 ते 8 मिनटं शिजवून घेणार आहोत. त्याच्यामुळे आपले फिलिंगमध्ये सगळ्या मसाल्यांचे फ्लेवर अगदी छान उतरतील आणि आपली फिलिंगसुद्धा छान ड्राय होईल. आता ही फिलिंग थोडीशी थंड होऊ द्यायची. थंड झाल्यावरच पराठे करायला घ्यायचे. गरम फिलिंग असताना पराठे करायचे नाही, नाहीतर ते फाटू शकतात. आता 15 ते 20 मिनटानंतर फिलिंग थंड झाली, पीठही छान मुरलं आहे. आता मी एक एक पराठा छान भरून घेते. हाताच्या साहाय्याने पसरवून घेते आधी आणि मग त्याला हलक्या हाताने लाटते. असं केलं तर पराठा फाटत नाही. मग तवा गरम करून दोन्ही बाजूनी आपण तूप लावून हा पराठा छान शिजवून घेणार आहोत. अगदी ब्राउनिश क्रिस्पी कलर येईपर्यंत असं छान क्रिस्पी झाला पाहिजे आणि एका प्लेटमध्ये काढून सर्व करणार आहोत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि या मुळ्याच्या सीझनला एकदा हा मुळी का पराठा नक्की ट्राय करून बघा.